दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली वाहण्याकरता पंढरपुरात लक्षावधी लोकांचा जनसमुदाय जमला। यार मेन शॉट तर बरोबर ढकलून दे ना, मी पाचच्या साईडला सगळ्या लोकांना शट यार हे गेलं तर छान बसलं होतं। शहीद मेजर कुणाल गोसावी यांचा त्यांच्या वाखरी इथल्या शेतात अंत्यसंस्कार बैटरी डाला तो चालू नहीं। हाँ इंटरनल पूरा खत्म हुआ और ये एक्सटर्नल चालू नहीं हो रहा। फुल दिख रहे थे ना मेरे को। आपल्या डोळ्यातले अश्रू सावरत वडील अंत्यसंस्काराकरता या शूरवीर पुत्राच्या अत्यंत धीरोदत्तपणे या ठिकाणी धार्मिक विधी करताना आपल्याला दिसत आहेत। मेजर कुणाल गोसावी हे नोव्हेंबर महिन्यात याच महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या कुटुंबियांसोबत सुट्टी घालवत होते पंढरपुरात, पण तातडीनं त्यांना निरोप आला। काश्मीरातल्या त्यांच्या पोस्टिंगच्या ठिकाणी त्यांना हजर व्हायला सांगण्यात आलं। तातडीनं पंढरपूरचा हा शूर सुपुत्र देशसेवेकरता पुन्हा काश्मीरला निघाला, तो पुन्हा परत न येण्याकरताच। या वीरपुत्राकरता अवघं पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातली गावं लोटली आहेत। लाखो लोकांचा जनसमुदाय आपल्या या शूरवीर सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहे। शहीद कुणाल गोसावी यांच्यावरती अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या वडिलोपार्जित शेतामध्ये वाखरीला अंत्यसंस्कार होत आहे। देशासाठी शहीद झालेल्या या शूर सुपुत्रानं पंढरपूर आणि आसपासच्या पंचक्रोशीमध्ये तरुणांच्यात देशभक्ती जागवली आहे। सैन्यात दाखल होण्याकरताचा एक प्रकारचा उत्साह आपल्या बलिदानानं या तरुणांमध्ये भरला आहे। स्थानिक तरुणांनी त्यांना श्रद्धांजली वाहताना आम्ही देखील त्यांच्यासारखीच देशसेवा करण्याकरता सैन्यात दाखल होऊ असं बोलून दाखवलं। अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेचे खेळात प्रवीण असलेले शहीद मेजर कुणाल यांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पंढरपूरमध्येच झालं होतं। काल त्यांच्या शाळेतही अत्यंत शोकाकुल वातावरणामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। आपल्या कुटुंबाकरता, तमाम मित्रपरिवाराकरता आणि त्यांना ओळखणाऱ्या सगळ्यांच्याच करता हिरो असलेले शहीद कुणाल
सैन्य दलामध्ये दाखल झाले. त्याला पार्श्वभूमी होती सैन्य दलाबद्दल त्यांच्या असलेल्या आकर्षणाची. लहानपणापासूनच मेजर कुणाल यांना सैन्य दलाचं आकर्षण होतं आणि त्याच करता अगदी कॉलेजच्या काळापासून त्यांनी याकरता प्रयत्न केले. पुण्याच्या इंडियामध्ये 3 वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर पुढील प्रशिक्षण घेऊन ते भारतीय सैन्य दलात इन्फंट्रीत दाखल झाले आणि सध्या शहीद मेजर कुणाल गोसावी हे काश्मीरमध्ये देशसेवा करत होते. त्यांच्या पक्षामध्ये आई वडील बहीण पत्नी असा परिवार आहे. शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावरती त्यांच्या पंढरपूरमधल्या शेतात अंत्यसंस्कार होत आहेत. वडील आणि कुटुंबियांनी आपला मुलगा देशाकरता शहीद झाला याचा अभिमान आहे असं सांगितलं. मात्र कुटुंबियांवरती हा एक फार मोठा दुःखाचा डोंगर आहे. अत्यंत कर्तबगार असा पुत्र देशासाठी गमावला याचं दुःख आहे, पण तितकाच धीरोदत्तपणा. शहीद मेजर कुणाल यांच्या आई आणि पत्नीला त्यांच्या अंगावर पांघरलेला तिरंगा देण्यात येतो आहे आणि प्रत्येक सैनिकाकरता हा अत्यंत गौरवाचा क्षण असतो. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत सन्मानानं कुणाल यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शवपेटिकेवर पांघरलेला तिरंगा सन्मानानं प्रदान केला. देशासाठी, याच देशाच्या झेंड्यासाठी सीमेवरती लढताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शहीदाच्या कुटुंबाला मिळालेली ही सर्वोच्च पावती असते. थेट देशाचा राष्ट्रध्वज त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यानं केलेल्या सर्वोच्च बलिदानाची आठवण म्हणून पिढ्यानपिढ्या जपून ठेवण्याकरता, एक अभिमानाचा ठेवा म्हणून जपून ठेवण्याकरता त्यांना तो दिला जातो. ज्या झेंड्याकरता त्यांनी आपला जीव गमावला, ज्यांनी सर्वोच्च बलिदान देशाकरता केलं, त्या शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबियांना तिरंगा झेंडा देण्यात आला. सैन्य दलामधला एक वरिष्ठ अधिकारी, एक पुत्र आज गमावल्याचं मोठं दुःख आहे आणि आपण हे दृश्य बघतोय. आता आपल्या सैन्यातला एक कर्तबगार अधिकारी देशाची सेवा करताना धारातीर्थी पडला, पण प्रत्येक जवानाचं मरण हे वीरमरण असतं, प्रेरणादायी असतं आणि त्यांच्यातून प्रेरणा घेऊन असंख्य तरुणांना देशसेवेकरता सैन्य दलात दाखल होण्याची प्रेरणा मिळत असते. शहीद मेजर कुणाल यांना अखेरचा निरोप देण्याकरता पंढरपूर आणि आसपासच्या परिसरातून मोठी गर्दी या ठिकाणी आलेली आहे. पंचक्रोशीतले गावकरी या ठिकाणी जमले आहेत. शहरातल्या प्रत्येक नागरिकाची जवळपास या ठिकाणी उपस्थिती आहे. मोठी गर्दी आहे आणि आपण बघतोय भारतीय सैन्य दलाकडून त्यांना आता मानवंदना दिली जाईल. याआधी महाराष्ट्र पोलीस दलाच्या बँड पथकानं बिगुलच्या साथीनं त्यांना मानवंदना दिली. बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या आणि अखेर आता चिरनिद्रा घेणाऱ्या भारत मातेच्या या थोर सुपुत्राला भारतीय सैन्य दलाकडून मानवंदना दिली जाईल. प्रत्येक नागरिकाकरता हे दृश्य पाहणं अत्यंत क्लेशदायक आहे, कष्टदायक आहे. भारताच्या सैन्य दलामधला एक वरिष्ठ अधिकारी आपण गमावला, एक जवान आज गमावला. भारतीय सीमेवरती हे असे मोहरे गमावणं प्रत्येक वेळी भारतीय सैन्य दलाला आणि भारतीय
जनतेला अत्यंत क्लेशदायक असतं. एक जवान, एक अधिकारी घडवण्याकरता अनेक खडतर प्रशिक्षणातून ते जातात आणि अत्यंत योग्य असे हे अधिकारी भारतीय सैन्य दलात दाखल होण्याकरता फार कष्ट करायला लागतात. त्यामुळे हे अशा अधिकाऱ्यांचं जाणं चटका लावून जातं. देशसेवा करताना या अधिकाऱ्यांनी कर्तृत्व गाजवावं, शौर्य गाजवावं, आपलं काम उत्तमरित्या करावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. पण जवान आणि अधिकारी शहीद होतात त्यावेळेला प्रत्येकाच्या भावना अनावर असतात, दुःखाचा आवेग असतो. आपण बघतोय अनेकांनी या ठिकाणी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना देखील या ठिकाणी आपले अश्रू आवरत नाही आहेत. मेजर कुणाल गोसावी यांनी देशसेवेकरता सर्वोच्च बलिदान केलं आहे. आपल्या प्राणांची आहुती त्यांनी दिली. एक वरिष्ठ अधिकारी भारतीय सैन्य दलाला गमवावा लागलाय. पंढरपूरचा हा सुपुत्र देशसेवा करण्याकरता आपल्या कुटुंबातून सुट्टी घालवत असताना थेट गेला काश्मीरला. तो पुन्हा न येण्याकरताच थेट मेजर गोसावी परत आले ते तिरंग्यात लपेटूनच. पंढरपूरला गर्दी नवीन नाहीये. पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाकरता देशभरातून या ठिकाणी लोक येतात. पण आजची गर्दी जमली आहे ती या देशाच्या वीरपुत्राला सलाम करण्याकरता. शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्यावरती हे अंत्यसंस्कार केले जात आहेत. अत्यंत दुःखानं पंढरपूरकरांनी आपल्या या शहीद सुपुत्राला मानवंदना देण्याकरता आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मोठी गर्दी आहे या सगळ्यासाठी. पण हे दृश्य हेलावून टाकणार आहे. ही छोटीशी कन्या, अत्यंत निरागस अशी ही छोटीशी मुलगी आपल्या काकांच्या कडेवरून आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देते. आणि प्रेक्षक हो, हे दृश्य पाहिल्यानंतर खरंच असं वाटतं की शहीदांच्या भारतीय सेनेच्या आपण कायम ऋणात राहायला हवं. आपल्यासाठी आपण सुखी राहावे, आपण सुरक्षित असू याकरता आपलं सर्वोच्च बलिदान देताना आपले कुटुंबीय, आईवडील, पत्नी, मुलं या कशाचाही विचार न करता सैनिक थेट शत्रूशी भिडतो. तेव्हा त्याला विश्वास असतो की माझ्या नंतर माझे देशवासी माझ्या कुटुंबाची काळजी करतील. आणि आपण असा विश्वास व्यक्त करूया की पंढरपूरची जनता, देशाची जनता, या महाराष्ट्राची जनता मेजर कुणाल गोसावी यांचं बलिदान विसरणार नाही. त्यांचं यथोचित स्मारक पंढरीत उभं राहीलच, पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना योग्य तो आदर सन्मान सतत मिळेल अशी आपण अपेक्षा करूयात. अत्यंत
मन हेलावून टाकणारं हे दृश्य आहे। या चिमुकलीला, या लहानगीला आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार बघताना याची कल्पनाही नसेल की तिचे बाबा तिला पुन्हा दिसणार नाही आहेत, पण एक गोष्ट नक्कीच ती अभिमानानं आयुष्यभर सांगेल की माझे वडील या देशाकरता शहीद झालेत, माझ्या वडिलांनी या तिरंग्याची शान राखण्याकरता प्राणांचं बलिदान केलं। कुटुंबीय अंत्यदर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत आणि अत्यंत काळीज पिळवटून टाकणारे दृश्य हे प्रेक्षक आपण बघतोय, ज्यांनी आपल्या कुटुंबाचा मुलगा दिला, ज्या मातेनं आपला सुपुत्र देशाला दिला, ज्या वडिलांनी आपला सुपुत्र देशाकरता दिला, ज्या बहिणींनी आपला भाऊ दिला, ज्या पत्नीनं आपला पती दिला, ज्या निरागस मुलीनं आपले वडील दिले आणि आईला दुःखावेग आवरत नाही आहे, आपला पुत्र आपल्या नजरेआड होणार, पुत्राचं पार्थिव नजरेआड होणार म्हणून त्या मातेनं हंबरडा फोडलाय। मेजर कुणाल यांच्या आईला, त्यांच्या पत्नीला, त्यांच्या या लहानग्या कन्येला देशवासियांच्या वतीनं आपण मानाचा मुजरा करूयात। त्यांनी सर्वोच्च बलिदान देशाकरता दिलं आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सदैव ऋणात हा महाराष्ट्र, हा देश राहील। प्रत्येक सैनिकाच्या अंत्यसंस्कारावेळेचं हे दृश्य देशवासियांना हेलावून टाकणारं असतं, पण या घटना एका सैनिकाची अंत्ययात्रा नसते तर ती प्रेरणा यात्रा असते। तिरंग्यात लपेटून आलेला सैनिक हा त्याचं गाव, त्याचे लोक, त्याचं राज्य, त्याचा देश यांच्याकरता एक प्रेरणास्थान असतो। आपल्या शौर्यानं, आपल्या त्यागानं अनेकांच्या समोर तो सैनिक कायमची प्रेरणा बनून जातो। मेजर कुणाल यांच्या मातोश्रींना दुःखावेग सहन होत नाहीये। वीरमातेचं सांत्वन करताना नातेवाईक आपल्याला दिसतात, पण प्रत्येकाच्या डोळ्यात ही दृश्य पाहताना नक्कीच अश्रू आहेत। शत्रू राष्ट्राविषयीची चीड आहेच, पण हे कुठपर्यंत चालणार, कधी थांबणार असा सवाल संवेदनशील माणसाच्या मनात डोकावल्याशिवाय राहत। मेजर कुणाल गोसावी यांच्यावरती वाखरीमधल्या त्यांच्या वडिलोपार्जित शेतात पंढरपूरच्या जवळ अंत्यसंस्कार होत आहेत। प्रचंड गर्दी आहे। ही सगळी गर्दी मेजर गोसावी यांना अखेरचा सलाम करण्याकरता आली आहेत, पण या सगळ्यातून सर्वसामान्य जनता सरकारला एक प्रश्नही विचारते आहे की कधीपर्यंत असे जवान आमचे शहीद होणार, कधीपर्यंत आमचे असे अधिकारी शहीद होणार। सरकार योग्य तो संवाद साधत नाहीये का, किंवा नेमकं असं काय होतंय की सततचे हल्ले होत आहेत आणि या सगळ्या सततच्या हल्ल्यांनी आमची हे हिरे आम्ही गमावतोय। देशाच्या रक्षणाकरता सैन्य दलामध्ये दाखल होणारा सैनिक हा त्याचं काम करत असताना जेव्हा शहीद होतो
प्रत्येक देशवासियाला प्रचंड यातना होतात आणि गेल्या काही दिवसात सीमेवरती अशा सगळ्या घटना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याच्याकरता काय करता येईल याचा विचार सरकारनं नक्की करायला हवा. कारण दरवेळी प्रत्येक वेळी सैनिकाच्या अशा अंत्ययात्रा पाहताना देशवासियांच्या मनाला लाखो इंगळ्या डसतात. एक कुटुंब पोरकं होतं, शहिदाचा दर्जा मिळतो, पण कुटुंबाच्या दुःखाचं काय हा बोचरा सवाल प्रत्येकाच्या मनात सतत प्रत्येक वेळी उभा राहतो. आणि याचं उत्तर कोण देऊ शकतं, ते कधी मिळणार, हा एक फार मोठा सवाल. मेजर कुणाल गोसावी यांचं संपूर्ण कुटुंब आपण आता बघितलं. अधिकारी पदावरती कार्यरत असणारा आपला कर्तबगार मुलगा अत्यंत कमी वयामध्ये देशरक्षणाकरता गेला, याचा मोठा अभिमान कुटुंबियांना आहे. त्यांच्या वडिलांनी माझा मुलगा देशसेवेकरता शहीद झाला याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया काल बोलून दाखवली. पण कुटुंबानं आपला कर्ता मुलगा गमावला, याचं दुःख आज वीरमातेला पाहिल्याशिवाय आपल्याला राहवलं नाही. आपण बघतोय प्रचंड गर्दी आहे, वाहनांवरती झाडांवरती चढून लोक मेजर कुणाल यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिलेत. आणि एक प्रकारे प्रेरणा लक्षावधी तरुणांना, देशातल्या तरुणांना या सगळ्यातनं मिळत असते. एक सैनिक जेव्हा देशाकरता शहीद होतो तेव्हा त्याची अंत्ययात्रा ही अंतिम यात्रा नसते, तर ती प्रेरणा यात्रा असते. त्याच्यासारखेच लाखो सैनिक घडवण्याकरता, त्याच्यासारखे लाखो देशभक्त घडवण्याकरता तरुण पिढीवरती संस्कार एक प्रकारचे यातून होतात. आणि देशसेवेकरता बलिदान देणारे हे सैनिक आम्हाला खूप काही शिकवून जातात. सर्वसामान्य माणूस जो सतत सरकारवर टीका करतो, जो सतत देशानं मला काय दिलंय असा सवाल विचारतो, तेव्हा त्यांना अग्नीच्या ज्वाळांच्या हवाली होणाऱ्या या शूर कर्तबगार अधिकाऱ्याची अंत्ययात्रा नक्की आठवावी. मेजर गोसावी किंवा कुठल्याही शहीदानं हा विचार केला असता तर सर्वसामान्य भारतीयांनी काय केलं असतं. कुठलाही विचार न करता देशासाठी मी काय करू शकतो, आणि नुसता विचार न करता देशासाठी मी सर्वोच्च बलिदान देऊ शकतो. भारतीय लष्कराची थोर परंपरा, जाज्वल्य देशाभिमान आणि कठीण प्रसंगी सर्वोच्च बलिदान देण्याची परंपरा भारतीय सैन्य दलातला प्रत्येक अधिकारी आणि जवान हा सतत पाळत आलाय. जेव्हा जेव्हा देशाच्या रक्षणाकरता गरज पडली तेव्हा तेव्हा भारतीय सैन्य दलानं सर्वोच्च बलिदान दिलंय. भारतीय सेना दलामधल्या अधिकाऱ्यांची परंपरा स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगणाऱ्या NDAचे मेजर कुणाल हे छात्र होते. NDAमधून त्यांनी 3 वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतर ते भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. आणि आज तमाम त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या करता, त्यांच्या गावातल्या मंडळींकरता, त्यांच्या नातेवाईकांकरता, मित्रमंडळींकरता, पंढरपूरकरता हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. या मातीनं देशासाठी लढताना आपला एक शूर कर्तबगार पुत्र गमावला. आपण काही क्षणापूर्वीचं दृश्य बघितलं. मेजर कुणाल यांची शवपेटिका ज्या तिरंग्यातून लपेटून आली, तो तिरंगा अत्यंत सन्मानानं गोसावी कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आला. आणि तो यापुढं अनेक पिढ्या त्यांच्या कुटुंबाकरता अत्यंत गौरवशाली अशी एक आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबात तो तिरंगा राहणार आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या या सैनिकाची आठवण, त्याच्या शौर्याची आठवण म्हणून त्यांच्या कुटुंबियांना हा तिरंगा प्रदान करण्यात आला. आणि त्यांच्या कुटुंबियांकरता हा अत्यंत गौरवाचा असा क्षण होता. एका डोळ्यामध्ये अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात अभिमान अशी प्रतिक्रिया काल मेजर गोसावी यांच्या वडिलांची होती. आणि
संबंध कुटुंबाला सलाम करताना त्यांच्या वडिलांच्या धीरोदत्तपणाचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. आपला कर्तबगार करता 28-29 वर्षांचा तरुण मुलगा गमावल्यानंतरही हा बाप अत्यंत धीरानं उभा राहिला आणि माझा मुलगा या देशाच्या रक्षणाकरता शहीद झाला आहे याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया मेजर कुणाल गोसावी यांच्या वडिलांनी दिली. मेजर गोसावी यांना अवघ्या 3 वर्षांची लहान मुलगी आहे. अत्यंत दुःखाचा हा क्षण. मेजर कुणाल गोसावी यांचे वडील आणि त्यांची लहानगी कन्या मेजर गोसावी यांचे भाऊ आपल्या वीरपुत्राचे अंतिम विधी करतानाचा हा धीरोदत्त बाप आम्हाला खूप काही शिकवून गेलाय. त्यांनी एक कर्तबगार अधिकारी घडवला, देशसेवा करणारा एक देशभक्त घडवला आणि अखेरच्या क्षणी देखील त्यांच्या अत्यंत धीरानं ज्या लहानग्याला अत्यंत कष्टातून वाढवलं, ज्याला भारतीय सैन्य दलामध्ये उच्चपदस्थ अधिकारी बनवलं, असा आपला मुलगा आपल्यात नाही हे कळल्यानंतरही अत्यंत धीरोदत्तपणे तो शहीद झाला याचा अभिमान आहे असं सांगणारे वडील त्यांच्या धीरोदत्तपणाला मानाचा मुजरा. मेजर कुणाल गोसावी, मेजर कुणाल गोसावी, भारत माता की, भारत माता की, वंदे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.